मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। याचबरोबर मंडळी आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं सांगोला तालुक्यातील जे जिल्हा परिषद गट जे 7 आहेत त्यामध्ये आपण सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवादचा राजकीय कट्टा तर गाव भेटी घेतोय। त्याचबरोबर गावातील जे काही विविध विकास कामं आहेत तर ते आपण लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्स याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचं काम करतोय। आणि याच अनुषंगानं आज आम्ही सांगोला पॉलिटिक्स असेल, लोकसंवाद मराठी असेल, तो गिरडी गावामध्ये आलेला आहे आणि याच्या माध्यमातून जी गेल्या 5 वर्षात विकास कामं कशा पद्धतीची झाली, कोणती झाली, या सर्व गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे। सर मंडळी नमस्कार। गिरडी जिल्हा परिषद गटाची नेमकी परिस्थिती राजकीय काय पुढच्या काही व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो, परंतु या जिल्हा परिषद गटातल्या विकास कामांवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे। कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे मंडळी की निवडणुका लढवल्या जातात तरी कशासाठी, तर त्याचा अंतिम हेतू हा विकास होणं, जनतेच्या प्रती ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करणं, तर हा त्याचा अंतिम हेतू असतो। तो तसा पद्धतीनं गृहीत धरला जातो। आपण ज्या ठिकाणी उभा आहे तो परिसर आहे गिरडी गावचं मध्यवर्ती ठिकाण आणि पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल की ही ग्रामपंचायतीची भव्य अशी इमारत आहे। आणि ज्या ठिकाणी आपण उभा राहिलो, आम्ही कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जे पटांगण आहे तर हे गिरडी गावचं बाजार पटांगण आहे आणि याच पटांगणावर गिरडी गावचा जो बाजार आहे, आठवडा बाजार, तो बाजार भरतो। आणि मंडळी गिरडी गाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं आजूबाजूच्या वाड्या वस्त्या किंवा छोटी मोठी जी गावं आहेत तर ती बाजाराच्या निमित्ताने इथे येतात। फळ विक्रे, भाजीपाला विक्रेते किंवा इतर अन्नधान्य विक्री करणारे विक्रेते असतात आणि या ठिकाणी याची सोय व्हावी यासाठी हे जे काही काम केलेलं आहे तर या कामामध्ये नेमकं कुणाचं योगदान आहे, नेमकी ही जी प्रक्रिया झालेली ती कशी झाली समजून घ्यायचं आहे। आपल्यासोबत आहेत या गिरडी गावातले एक सजग नागरिक विनायक कुलकर्णी सर। कुलकर्णी सरांकडे आपण जाणून घेऊया की सर नेमकं हे काम जे आहे म्हणजे परिस्थिती कशी होती सर, पूर्वी काय अवस्था होती आणि आता काय काम केले सांगा थोडं। पूर्वी या बाजार पटांगणाचा विचार करता यामध्ये गेल्या शेकडो वर्षाच्या परंपरेनं हा इंग्रजांच्या काळापासून इथं बाजार भरला जातोय। बर बर बर। आणि त्यावेळेला इथं असं कच्चं मैदान होतं। पावसामध्ये काय व्हायचं, गुडघ्या एवढं इथं पाणी राहायचं आणि बाजारातल्या म्हणजे लोकांना 4 महिने पावसाळ्यात अजिबात त्यांना धंदा त्यांचा व्यवसाय करता येत नव्हता, बसता येत नव्हतं। आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीवर गेल्या अनेक वर्षामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या सुविधा होणं अपेक्षित होतं, परंतु इथं काही कारणानं येणकेन प्रकारे ते राहून गेलं। पण या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही जी ग्रामपंचायत निर्माण झाली त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही जी काही गावातली ठराविक कामं आहेत ज्याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जे कामं समाजाच्या हितासाठी आहेत, जनतेच्या हितासाठी आहेत, त्या कामाला या 5 वर्षामध्ये प्राधान्य दिलं गेलं। आणि त्यातलं आमच्या गावातलं सगळ्यात अतिशय चांगलं सुविधाजनक जे काम आहे हे बाजार पटांगणातील ही जी स्वच्छता केली, तिथले खडक बंद केले, याच्यावर हे जे तुम्ही पेविंग ब्लॉक बघताय याच्या अगोदर इथं त्या नियमाप्रमाणे कॉन्क्रीटकरण केलंय, पण त्याच्यापूर्वी या ठिकाणी अनेक असे मुरुमाचे थर टाकून त्याच्यावर रोलर फिरवून पाणी मारून अत्यंत कठीण अशा प्रकारचं हे मैदान करण्यात आलं आणि बाजारातल्या लोकांना चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी। याच्यामध्ये कोणाचं योगदान राहील किंवा हे थोडंसं आपण याही गोष्टी लोकांना कळू दे की बाबा हे याच्यामध्ये योगदान जास्त कोणाचं आहे। आता विकास कामामध्ये योगदान येत असताना जो वेगवेगळ्या प्रकारचा निधी ग्रामपंचायतला येतो त्या निधीच्या माध्यमातून त्या निधीची विभागणी केली जाते आणि मग त्या विभागाच्या माध्यमातून एक विशिष्ट कामासाठी म्हणून जी काही रक्कम येते त्या रकमेतून हा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न या बाजार पटांगणाचा त्यांनी घेतलेला आहे आणि याच्यासाठी लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे। आता इथल्या समोरच्या बाजूला जरा कॅमेरामॅनला विनंती करतो की ते पोलीस आउटपोस्टची आमची इमारत आहे। ही इमारत इंग्रज काळापासून गिरडीमध्ये पोलीस आउटपोस्ट आहे। तालुक्यामध्ये सांगोला पोलीस स्टेशन नंतर आपल्या गिरडीला, कटपळला आणि नाझऱ्यालाच अशा प्रकारचे बीट स्थापन त्यांनी केलेले होते। त्यापैकी ही इमारत जुन्या काळामध्ये अत्यंत देखणी होती की ज्याला सागवानी सगळी आतली लाकडं आहेत। इथं त्यांचे कर्मचारी राहायचे, इथं अलीकडच्या बाजूलाचं ऑफिस आहे त्यांचं। त्याच्यानंतर हे इतकं दुरावस्था याची झाली
की इथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी इथं व्यवस्था नाही, म्हणून इथं असणारे ड्युटीवरचे जे पोलीस आहेत, हवालदार आहेत, ती मंडळी सांगोल्यात राहायला लागली आणि म्हणून इकडं थोडंसं दुर्लक्ष सर व्हायला. आपण पॉइंट टू पॉइंट बोलूया. हो. या इमारती संदर्भात सांगा, कुणी प्रयत्न केले स्पष्टपणे सांगा आणि मग पुढच्या विषयी तिथे जाऊन या बोलू आपण. इमारतीच्या संदर्भामध्ये सध्याची ग्रामपंचायतीची जी बॉडी आहे त्या बॉडीतील जे या बॉडीचे जे प्रमुख करता आहेत सन्मान्य आबा मोठे आणि सोमा आबा मोठे. आणि पिंटू पुकळे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक पहिल्यांदा हे ग्रामपंचायत सुशोभीकरण करायचं ठरवलं. खालच्या बाजूला हे मोठं सभागृह आहे आमच्या गावातलं. बरं, साधारण आणि किती लोक बसू शकतात? या सभागृहामध्ये जवळजवळ 700 ते 900 माणसं, म्हणजे मासिक बैठक किंवा ग्रामसभा हो, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. वरचं स्ट्रक्चर आहे ते ऑफिस कार्यालय आहे त्यांचं. म्हणजे ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची पोस्ट गिरडीला आहे, त्यांचे स्वतःची केबिन, सरपंचांची केबिन स्वतंत्र, उपसरपंचाची केबिन स्वतंत्र आणि कार्यालयीन कर्मचारी त्यांचा कॉम्प्युटरचा जो ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर लेखनिक आहेत, 2 क्लर्क आहेत, यांच्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीची तिथं आतल्या बाजूला व्यवस्था करून एक मोठंच्या मोठं ग्रामपंचायतीच्या मासिक सभेसाठी एक मोठं म्हणजे हॉलचं काम केलेलं आहे की ज्यामध्ये मासिक सभेला ही सगळी मंडळी एकत्रित बसू शकतील आणि तशा प्रकारचं अद्ययावत फर्निचर सुद्धा त्या ठिकाणी आहे. आता त्या ठिकाणी काम किरकोळ बाकी राहिलेलं आहे, पण आतल्या बाजूला हे काम वर्ष नाही, हे काम अजून म्हणजे चालू आहे. साधारण खालचं काम पूर्वी झालेलं आहे आणि हे जे मोठं सभागृह आहे हे सभागृह करत असताना त्या काळामध्ये तालुक्याचे तत्कालीन आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी या कामाला मोठा हातभार लावला आणि गिरडी गावामध्ये जेवढी काही विकास कामं आहेत त्या विकास कामामध्ये प्रत्येकाच्या आबासाहेबांचं सहकार्य आहे आणि त्यांच्या मदतीनं गावातल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं सभागृहाचं आणि ग्रामपंचायत कार्यालयाचं काम या ठिकाणी. तर मंडळी, या गावातली तुम्ही विकास कामं जे बघितली, विनायक कुलकर्णी जे नागरिक आहेत इथले, त्यांचं म्हणणं असं आहे की या विकास कामांच्या प्रक्रियेमध्ये इथली स्थानिक मंडळी जी असतील, सामाजिक काम करणारी, राजकीय काम करणारी, त्याच्यामध्ये सोमा आबा मोठे आणि बाकीची इतर मंडळी यांचे योगदान. आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओत विकास कामांचा हा जो इथला रियालिटी चेक आहे तो बघूया. इथंच थांबू आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.